नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18, 19, 20 मार्च 2024 या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त गारपीट पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व भागातून तसेच अरबी समुद्रातही दाखल होत आहे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही 18 आणि 19 मार्च 2024 वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या तीव्र चक्रवात स्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त गारपीट पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया 18, 19, 20 मार्च 2024 या तारखेची। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे जोर कमी राहील। केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम हलका पाऊस असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा आणि हैदराबाद, विशाखापट्टणम हलका मध्यम असून हैदराबाद, रामगुंडम इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर जबरदस्त पावसाची शक्यता ही जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राउरकेला, रायपूर, कोरबा, कोलकाता, धनबाद या भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर देखील या तारखेला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यात जबरदस्त गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज देखील जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिरोडा, सांगली, गोंदिया इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागाकडे जोर वाढलेला असून गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। देवरी, चिंचोला, डोंगरघर इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, कोलेगाव, बोनगाव, चिंचघर, मार्गाचा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। अडैल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाही वादळी पावसाची शक्यताही जबरदस्त स्वरूपात असून गारपीटचा अंदाज राहील। कोयलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, वर्दी, चिखली, मौदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। धर्मपुरी, असोली, कंधारी, रामटेक, मंगळुळी, तुमसर, गोबरवाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता राहील। निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासेवणी, बालाघाट, रांजेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर वाढलेला असून घोटी, कामठी, वनेरा, बडेगाव, विछवा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरी, सावनेरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। पारशिवनी, वाघोली, कामठी, नागपूर, डोरली, कमळेश्वर, हिंगणा, धामणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। दुतीवाडा, कोडाली, काटोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि वर्धा जिल्ह्याकडे आष्टी, तळेगाव, कर्जना, मोजारी गारपीटची शक्यता राहील। अरबी, वडण, लाडगड इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जामणी, वर्धा, तुळजापूर, बारबडी, देवळी, कोल्हापूर, पुलगाव इथे बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात असून गारपीटचा अंदाज राहील। हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे, राळेगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाडकेट, धारवा, गटंजी, करंजी, रुई, जवई या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि देहाणीलाही जोरदार स्वरूपात राहील। डिग्रस, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा हलका मध्यम पाऊस राहील। महागाव, माऊरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कॅप, धारवा, पांढरकवडा, पेंडारी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पट्टणबोरी, हिंगणघाट, अलिदाबाद तसेच निंगुडा आसपासचा परिसर मध्यम जोरदार गारपीटचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, गुगस रोड, भाटाडी, मोहर्ली, कुटवाडा, चारगोबिके, चिमोरलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर गडचिरोली जिल्ह्याकडे आष्टी, मलचेरा, एटापल्ली, चामोर्शी, गोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मूल, सावली, गडचिरोली, वलनी, सेंदेवाई, चुरमुरा, नाटीचौक, किमटी, मेदा, दिगोरी या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे।
दिगोरी, किमटी मेदा, कुरखेडा, बालीटोला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालवेरा, मुरमगाव, दोनोरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापसी, पंगजोंडलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा, पाराकोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। भांबरगड, पासेवाडा, सुंद्रा आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यात या भागात बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील नांदेड वाघाला जिल्ह्याकडे भोकर, तमसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, किनवट गारपीटची शक्यता या भागात राहील आणि महागाव, पुसद, खंडाळा हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर कमी राहील। चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, अमरावती, नांदगाव, खंडेश्वर, पलेगाव, पुलगाव इथे हलका मध्यम असून गारपीटची शक्यता राहील। अरवी, तळेगाव, आष्टी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड इकडे गारपीटचा अंदाज आहे। काटोल, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे अमरावती, अकोला, बुलढाणा अंशतः ढगाळ चित्रण वादळी वारे बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील वाशिम, हिंगोली, नांदेड वाघाला इकडे अंशतः ढगाळ चित्रण हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। लातूर, बीड, जालना, श्री छत्रपती संभाजीनगर अंशतः ढगाळ चित्रवून हलका मध्यम पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ चित्र राहील। पावसाचा जोर फारसा नाही। नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ चित्र राहील। कोकण विभागातील पालघर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातही अंशतः ढगाळ चित्र राहील। पुणे, अहमदनगरलाही अंशतः ढगाळ चित्रवून जोरदार वारे बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।